इथून आपल्याला काय फायदा? सर माझ्या घराच्या बाजूला किराणा दुकान आहे आणि मी तुमच्या तिथं पार तिथपर्यंत कशाला जाऊ बाबा? गाडीचं पेट्रोल म्हणा, वेळ म्हणा, कशाला घालू मी? तर त्याच्यासाठी खरेदी केल्यावर सगळ्यात पहिला जो फायदा होतो आपल्याला, इथं 100% गुणवत्तापूर्ण क्वालिटी प्रोडक्ट मिळतात. त्याचा फायदा काय? दवाखान्यात जायची गरज नाही, हळूहळू आपल्याला आजार होतो. पहिला फायदा. दुसरा फायदा काय? 10% ते 25% जे MRP असते त्याची, या MRP वर आपल्याला डिस्काउंट मिळतो. जाग्यावर स्पॉटवर डिस्काउंट करून मग प्रोडक्ट देतात आपल्याला. 1000 बिल झालं तर आपल्याला 700-800 रुपये घेतात. 200 रुपये तिथल्या तिथं हातवात सूट भेटते. तिसरा फायदा काय आपल्याला? इथं GST पेड बिल भेटतं, तुमच्या नावाचं, कंपनीच्या नावाचं. ह्याचे 2 फायदे. पहिला फायदा काय की आपण टॅक्स देऊ लागलो गव्हर्नमेंटला, म्हणजे वस्तू सगळ्या ओरिजिनल भेटणार आणि आपल्याला पण चांगल्या वस्तू भेटणार टॅक्स घेतल्यामुळे. दुसरं, आपण ही वस्तू वापरल्यानंतर जर काही नुकसान झालं आपल्याला तर आपण कंपनीवर क्लेम करू शकतो, नुकसान भरपाई मागू शकतो. भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक ग्राहकाचा अधिकार आहे, त्याला वस्तू चांगल्या भेटल्या पाहिजे, नाही भेटल्या तर तो कंपनीवर कंप्लेंट करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्राहकाला हा सगळ्यात मोठा अधिकार दिलेला आहे. पण आता ह्या बाजाराची जे प्रणाली आहे बाहेरची, त्याच्यामध्ये काय व्यवस्था आहे आपल्याला? तुम्हाला ते एका कागदावर चिठ्ठी लिहून देऊ लागलं. ते उद्या आपल्याला साईड इफेक्ट झाला, आपण कोणाकडे जाणार? कोर्टात जर गेलो समजा आपण, तर ते काय म्हणतो? बाबा बिल आण. ते म्हणतं हे बघा हे बिल आहे, हे बिल नाही चालत, कम्प्युटराइज बिल आण. हे तर तू तुझ्या हाताने लिहून आणला असेल, काय स्टॅम्प आहे, त्या माणसाची सही आहे का काय त्याच्यामध्ये? आपल्या बघा ना, मडगुलवार सावकारकडे तिथे तिथे गेलं, ते चिठ्ठीवरच फक्त आकडा कळतं आपल्याला, काय लिहिलं ते आपल्याला काहीच कळत नाही. आणि ते मराठीत टाकतं, ते इंग्लिशमध्ये झालं तरी आहे ना. तर आपल्याला काय कोणावर टीका नाही करायची, पण इथं क्लेम करून नुकसान भरपाई घेऊ शकतो. हा एक फायदा. चौथा फायदा सगळ्यात महत्वाचा, या ठिकाणी आपण जे बी सामान घेतो त्याला कंपनी PV देते. PV व्यवस्था काय आहे? बऱ्याच जणांना हे माहिती नाही, कन्फ्युजन राहतं. इथे 3 प्रकारची किमती राहतात. एक असते MRP, एक असते सेलिंग प्राइस आणि एक असते परचेस व्हॅल्यू PV. आता MRP समजा 100 रुपये, तर सेलिंग प्राइस जे आहे ना ही आपल्याला 80 रुपये आहे आणि PV जे असते ना कमीत कमी 40 रुपये असते. तुम्ही खरेदी MRP 100 रुपये, 100 रुपयाची वस्तू तुम्हाला भेटणार 80 वरच आयडीवर, पण त्याला प्रत्येक खरेदीवर तुमची 40 रुपये पॉईंट त्याच्यात जमा होणार 100 मध्ये. पण काही न्यूट्रिशन वगैरे असे जे आहेत ना त्यांना 75% PV, हलके आहेत, वेटला कमी आहे, सप्लिमेंट आहेत. त्याचे वजन वस्तू आहेत, मीठ आहे, पीठ आहे, तेल आहे, ते ग्रोसरी आहे, त्याचं थोडंसं टॅक्स जास्त लागतं, ट्रान्सपोर्ट जास्त चार्ज लागतो, म्हणून PV थोडासा कमी दिलेला. तर कमीत कमी 40% PV आहे समजा. म्हणजे 1000 रुपयाचं जर आपण सामान घेतलं तर आपल्याला 800 रुपयाला पडतं आणि त्याच्यावर 400 रुपये PV जमा होतात. मग आता हा जो PV आहे, या PV नुसार आपल्याला इथं पहिला जो स्लॅब आहे 100 रुपयापासून तर 1499 रुपयेपर्यंत जर आपण PV केला, 6 महिन्यामध्ये जेवढा PV झाला त्याच्यावर कमीत कमी 12% आपल्याला फ्री प्रोडक्ट भेटतात. तुम्ही कोणाला सांगत नाही, फक्त आपल्या घरी वापरताय. घरी वापरताय, आपण कोणाला सांगितलंच नाही. माझ्या घरी जाते सर, मी घेऊन येते, मी वापरतो. तर त्याच्यावर ऍव्हरेज जेवढं टोटल 6 महिन्यात खरेदी केली, जेवढा PV जमा झाला त्याच्या 12%चे आपल्याला फ्री प्रोडक्ट दर 6 महिन्याला एकदा लाईफ टाईम आपल्याला भेटत आहे. पण तुम्हाला वाटलं की बाबा माझं परिवार मोठं आहे किंवा मला ह्याच्यात अजून जास्त PV करायचं आहे, तर तुम्ही इथं 1500 रुपये PV केला समजा, 6 महिने जर केलं तर 1500 रुपयाचं सामान आपल्याला फ्री भेटतं. वर्षातून 2दा म्हणजे 3000चं सामान फ्री भेटणार आपल्याला आणि MRP नुसार बघितलं तर 6-7 हजाराचं जाणार. मग आता तुम्ही म्हणले की मला अजून जास्त लागतं, 2500 PV केलं समजा, कंपनीची योजना आहे 6 महिने जर केलं 7व्या महिन्यामध्ये 2500चं सामान फ्री भेटतं, डिस्काउंट सोडून. असं 5000चं घेतलं आपण तर ह्याच्यावर 5000च्या PV ला 6 महिने जर केलं तर 7व्या महिन्यामध्ये आपल्याला 5000चं सामान फ्री भेटतं. असं तुम्ही किती पटीमध्ये करू शकता. 10,000 केलं तर 5000 सामान आणि 3000 भेटणार 6 महिन्यात, वर्षात 6000 रुपये भेटणार आणि 10,000 सामान फ्री भेटणार. असं वाढवत गेलं तर जास्त भेटत जाणार मल्टिप्लाय मध्ये. पण हेच PV जर तुम्ही न्यूट्रिशन मध्ये केलं तर तुम्हाला हे भेटणार डबल भेटणार प्रॉब्लेम. म्हणजे 5000चं तुम्ही PV करताय न्यूट्रिचार्जचं, तर तुम्हाला 5000 नाही 10,000चं सामान फ्री भेटणार, 2500च्या ऐवजी 5000 भेटणार. तर हे कोणालाही न सांगता आपल्या घरात येणारा प्रॉब्लेम. कोणाला मी बोललोच नाही, माझी आयडिया आहे, ढवळे सर आले, मला सांगितलं, तिथं दुकान दाखवून दिलं, मी दर महिन्याला जाते, खरेदी करते, जे काही PV होते ह्या हिशोबाने मला प्रॉफिट भेटत राहतो. आणि 5वा फायदा काय आहे, 30 दिवसाची मनी बॅक गॅरंटी.
30 दिवसाच्या आत जर तुम्हाला प्रोडक्ट आवडलं नाही, तुम्ही उदाहरणार्थ 4 साबण घेऊन आले, एक वापरून बघितलं आवडलं नाही, 3 साबण वापस द्या आणि पैसे घेऊन टाका, नाहीतर बदलून दुसरे साबण घ्या. आता एखाद्या दुकानात गेला, आपण असं घेऊन आलो, ते म्हणतात बाबा रिटर्न होत नाही, काय बघायचं इथं आताच चेक करून घे. आपल्याकडे असं नाही, तुम्हाला 30 दिवसाची गॅरंटी दिलेली आहे, कारण आपल्या प्रोडक्टला क्वालिटी आहे, कंपनीला माहिती आहे ना. आणि 6वा जो फायदा आहे सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये, कंपनी टोटल 53% पर्यंत बिझनेस करण्याची आपल्याला एक संधी देते, ऑपॉर्च्युनिटी देते. आपण व्यवसाय करू शकतो. याला गोरगरीब, दलित, वंचित, मागासवर्गीय लोकांना व्यवसाय करायची संधी नाहीये. बाहेर कॉम्पिटिशन आहे. काही लोक, मोजक्या जातीचे लोक तिथं कब्जा करून बसलेले आहे. मारवाडी, शिंदी, गुजराती असे काही लोक आहेत की तिथं हॉटेल आपल्याला टाकूच येत नाही, टाकलं तर चालूच येत नाही. मार्केटमध्ये त्यांचं असं एक वर्चस्व, त्यांच्या भावाला, मावशीच्या पोराला सगळ्याला बोलून घेतात, ते टाकून घेतात. आपल्यासारख्या लोकांना संधी नाही. पण छाबडा साहेब काय म्हणे, बाबा तुमच्याकडे पैसे नाहीये ना, काळजी करू नका, पैसे मी लावतो. प्रोडक्ट बनवायचं माझ्याकडे, अकाउंट हिशोब ठेवायचं माझ्याकडे, ट्रान्सपोर्ट माझ्याकडे, दुकानवाल्याला पैसे देणं माझ्याकडे. तुम्ही काय करता, वापरा, चांगला असेल तर इतरांना सांगा. दोनच काम करायचे, वापरा, आवडलं तर इतरांना सांगा. इतरांना सांगितल्यामुळे अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान, वेगवेगळ्या हिरोईन वर्षाला 500 कोटी, 400 कोटी, 200 कोटी रुपये कमवतात. पिक्चर मध्ये भेटत नाही तेवढे पैसे त्यांना, जाहिरातीमध्ये भेटतात. आपण सुद्धा, आपल्याला वाटतं की ते छोटं काम आहे. अरे प्राध्यापक केतन पाटील साबणाबद्दल बोलतोय, सोन कांबळे सर चहा बद्दल बोलतोय, लोक काय म्हणतील. मग अमिताभ बच्चन सारखा माणूस, शाहरुख खान सारखा घरात मधल्या टॉयलेट मध्ये जातो, टॉयलेट क्लिनर चांगला आहे म्हणून सांगतो. आपला अक्षय कुमार सारखा माणूस तो लेडीजचे पॅड बद्दल बोलतोय. त्याला काहीच वाटत नाही का, त्याला इज्जत नाही का आपल्यापेक्षा? त्याला तर आपल्यापेक्षा कित्येक पटीने इज्जत आहे. तरी त्या लोकांना माहिती आहे इथं गेल्यामुळे 400 कोटी येतात. इज्जतीला बघितल्याने येत नाही. आणि मी काय चुकीचं करत नाही, अवेअरनेस करतोय, लोकांना सांगतोय, प्रमोशन करतोय मी. आणि मी सर प्रमोशन करत गेलो लोकांना. त्याच्याच माध्यमातून माझ्या घरात 26 लाख रुपये आले आणि दर महिन्याला 20,000 पासून तर 1.25 लाखापर्यंत येतात. मला कोण दिला असते एवढे पैसे? पगाराला मी एक दिवस जर 12 सुट्ट्या झाल्या, 13वी सुट्टी आपल्याला पेडची घ्यावं लागते. सर देतं का? अरे नाही जाधव सर लई चांगला माणूस आहे बाबा, 1-2 सुट्ट्याला देऊन टाका, चालतं का असं? तिथं हा पैसे कट होतात आपले. पण इथं असं नाहीये. आता मी लई मी समजा एक 10,000चं प्रोडक्ट वापरत असेल, माझ्या घरामध्ये विकत करत असेल, पण मला जर 1 लाख रुपये येत असतील तर त्याच्यातले 10,000 रुपये मायनस करून टाका. 90,000 कंपनी मला देऊ लागली, प्रोडक्ट फ्री देऊ लागली. ढवळे सर जे म्हणतायत ना, काही दिवसानंतर आपलं राशन सगळं फ्री होऊन जातं. उदाहरणामध्ये आता तुम्हाला एक 3,000 रुपये सामान पैसे येऊ लागले सर, तुम्ही तुमच्या घरात 3,000 वापरलेले कंपनी फ्री मध्ये देऊ लागली तुम्हाला. उद्या ते 4,000 होणार आहे, 5,000 होणार आहे, 10,000 होणार आहे, लाख रुपये होणार आहे. हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. कंपनी भारताची आहे, आपल्या राजस्थान भिलवाड्याची आहे. 25 वर्ष झाली कंपनीला, नवीन नाही काही नाही. डायरेक्ट सेलिंग मध्ये एक मोठं नाव आहे. आणि 2016ला गाईडलाईन आलेली भारत सरकारकडून. ह्याच्या पहिले गाईडलाईन नव्हती. मनी सर्क्युलेशन चालायचे, स्वदेशी वगैरे अनेक कंपन्यांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे सर. त्यावेळेस जापान गादी वगैरे लोक पैसे लावायचे, त्याला 1 लाख रुपये लावलं की गादी भेटायची म्हणे, त्याच्यावर झोप यायची म्हणे चांगली. असं थोडंच आहे, माणूस खाली पडलं तर झोप येते, झोप लागल्यावर. पण बिझनेस करायचे लोक, काही लोकांना उल्लू बनवायचे. इथं असं नाहीये सर. आपल्याला साबण बाहेर जर समजा 40 रुपयाला भेटत असेल तर आपल्याकडे 30 रुपयाला भेटते. बाहेर जर 35 रुपयाचं मीठ असेल तर आपल्याकडे 20 रुपयाला भेटते. बाहेर जर पॉन्ड्स पावडर 100 रुपयाला असेल तर आपल्याकडे 70 रुपयाला भेटते. भांड्याची साबण ढवळे सरांनी सांगितलं 35 रुपयाची 250 ग्राम, इथं 28 रुपयाला 300 ग्राम. इथं लुटणं आपला उद्देशच नाही. आपल्या सर्वसामान्य लोकांना एकत्र करणं, संघटित करणं, त्याच्या माध्यमातून भारतामध्ये एक मोठी क्रांती निर्माण करणं. फावल्या वेळेमध्ये काम करू शकतो, इन्व्हेस्टमेंट काहीच नाही. कंपनी सगळं बघते. आपल्याला 2च काम दिलेलं आहे, वापरा आणि इतरांना सांगा. तुम्हाला जेव्हा वेळ भेटतो तेव्हा करा. त्याच्यासाठी काही असं ड्युटी सारखं नाही बाबा 9 ते 5, 9 ते 4 असं काही नाही. आज कसं काय आलं नाही, हाजरी घेणार नाही. जसं वेळ भेटेल तसं करा. मी तसंच करू लागलो 5 वर्ष झालं. 3,000 लोक आहेत माझ्या खाली. 100 लोक माझ्या खाली आहेत. 1,000 रुपये पासून 1 लाख रुपये कमवतात. आता एवढ्या लोकांना मी रोजगार दिला ना इनडायरेक्टली. भले छाबडा साहेबांची कंपनी आहे, माध्यमिक बोललो ना. मग आता हे 100 लोक उद्या 1,000 लोक होतील, उद्या 1 लाख लोक होतील, भले 10 वर्षाला उद्या. मग त्या 1 लाख लोकांमध्ये कित्येक असे लोक राहतील, कोणाचं 5 लाख राहील, कोणाचं 10 लाख राहील, कोणाचं 1 लाख राहील, कोणाचं 1,000 राहील. आता एवढ्या लोकांच्या घरात जर माध्यम झालं तर माझं आज 20,000चं 20 लाख पण उत्पन्न होऊ शकतो उद्या. मग ही सुरुवात आहे. मग आता सरांनी जर सांगितलं, आता नागसेन सरांचं आणि
या दोघांचं सांगतो मी. आता हे लक्षात आलं सर तुमच्या? कंपनी त्याच्या खिशातलं काहीच देत नाही, आपलाच पैसा आहे, दुसरे सर एक शंका आहे सर. बोला ना. सर म्हणजे मागे 5 वर्षापूर्वी थोडं कंपनीचं थोडं प्रॉफिट म्हणजे लॉस विषयी बोलायला लोक, त्याचं कारण काय होतं सर? काय लॉस झालं होतं म्हणजे फ्रॉड निघालते म्हणे कंपनीमध्ये. काय फ्रॉड निघालं होतं? म्हणजे नकली प्रोडक्ट विकणे वगैरे. नाही नाही, ते तसं काही नाही, ते आरशीएम बद्दल नाही, ते दुसऱ्या बाहेरच्या कंपन्या असतील. आपल्या कंपनीमध्ये पहिल्या दिवसापासून आजपर्यंत कधी फ्रॉड झाला नाही, कधी डुप्लिकेट झालं नाही. फक्त 2011 मध्ये कंपनीवर चिटफंड घोटाळा झाला होता राजस्थानमध्ये सगळ्यात मोठा. त्यावेळेस 40 कंपन्याला बॅन केलं गेलं होतं. मनी सर्क्युलेशन कंपन्यामुळे अनेक लोकांनी आत्महत्या केल्या होत्या, लोकांचे पैसे डुबले म्हणून. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की एका बरोबर सगळ्याच कंपनीला बॅन करून टाकलं. आपल्या कंपनीबद्दल त्या सरकारला काय माहिती आहे डायरेक्ट सेलिंग काय आहे, त्याचं काय आहे, त्याला काहीच माहित नव्हतं. त्यांना वाटलं बाबा यांचे खूप कार्यक्रम होतात, लोक येतात त्यांच्या मिटिंगला, सेमिनारला, आरसीएम तशीच आहे म्हणून त्यांनी बॅन केलं. छाबडा साहेबाला 7 महिने जेलमध्ये ठेवलं होतं त्याच्या मुलाला आणि त्यांना. परंतु 7 महिने आपले लोक काय केले, बसले नाही आरसीएमचे लोक. दिल्लीला धरणा, जयपूरला धरणा, पूर्ण भारतामध्ये धरणा करत होते लोक. आमची कंपनी चांगली, आम्हाला कसं काय बंद केलं, आमचं रोजगार आहे त्याच्यावर, आम्ही लोकांचं चांगलं काम करतो. आणि मग केंद्र सरकारने त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं आणि शहानवाज हुसेन आपले 2-3 लोक विरोधी पार्टीमध्ये होते बीजेपी वाले, त्यांनी आपला मुद्दा संसदेमध्ये सुद्धा मांडलेला आहे, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, की बाबा दिल्लीचे रोड जाम झालेत म्हणजे ते आरसीएम लोकांच्या मुळे. अशी कोणती कंपनी आहे म्हणजे आज पहिल्यांदा बघू लागलो की सगळे रस्ते बंद करून 1 महिना झाला आणि धरणे आले लोक. आणि मग त्यांनी तो मुद्दा उचलल्यानंतर एक कमिटी सुप्रीम कोर्टामध्ये जे रिटायरमेंट जज आहेत त्या लोकांची कमिटी बसली आणि आपल्या कंपनीचं केस त्यांच्याकडे दिल्यावर अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर 8-9 महिन्यामध्ये बदनामी काय झाली, पूर्ण देशभरामध्ये आरसीएम बंद झालं. आता बंद आहे म्हणले तर बंद नाही, त्यांना कुठं माहित आहे, आता चालू होऊन 12-13 वर्ष झाली, पण त्यांना माहित नाही. त्यांना काय माहिती आहे, बंद आहे ते माहिती आहे, चालू झालं माहित नाही ना. आणि मग 2011-12 मध्ये छाबडा साहेबांना सोडण्यात आलं, कंपनीला पूर्ण क्लीन चिट देण्यात आली. आपली कंपनी मनी सर्क्युलेशन मध्ये नाहीये, आपण कोणाकडून पैसे घेत नाही. आणि मग तेव्हापासून 2016 पर्यंत आपले लोक मंत्रालयामध्ये गेले आणि विचारले बाबा आम्ही डायरेक्ट सेलिंग कोणत्या विभागामध्ये येतो, तर तिथं डायरेक्ट सेलिंग नावाचा प्रकारच माहित नव्हता मंत्रालयात. रामविलास पासवान जे मेरे केंद्रीय मंत्री होते त्यावेळेस, त्यांनी आपल्या लोकांना भेटून त्यांनी अर्थ मंत्रालयामध्येच आपला एक विभाग डायरेक्ट सेलिंग साठी त्यांनी नवीन कायदा बनवला आणि त्यांना त्याच्यामध्ये ऍड केलं. त्याच्यामध्ये ऍड केलं आणि 2016ला डायरेक्ट सेलिंग साठी पूर्ण कंपन्यांसाठी गाईडलाईन आली आणि 2022 मध्ये कायदा बनला याच्यावर, लॉ. आता पूर्णपणे लिगलाइज आहे. आपण जर एखादी कंपनी मनी सर्क्युलेशनच्या ऍक्ट मध्ये येत असेल तर त्याला ते बॅन करू शकते, त्याला शिक्षा देऊ शकते. म्हणजे अशा प्रकारचं हे सगळं लिगलाइज झालेलं आहे. आणि आता विषय असा आहे की इथं आहे, समजा इथं आपले नाग सेन्सर आहे डोळे सर, त्याच्याच खाली कुठंतरी अजित आहे समजा किंवा सुमित आहे, अजित सिंगापूर. तर असं हे जे बिझनेस आहे हे असं वाढत 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 तुमच्या खाली मागच्या महिन्याचं चेक करा, त्याच्या मागच्या महिन्याचं चेक करा. आता ढवळे सरांचं बिझनेस तर जवळपास 40,000च्या वर आहे. नागसेन ढवळे सरांचे 40,000 पीव्ही आहे आणि सेलिंग प्राइस मध्ये ते 80,000 ते 1 लाखाचं सेल आहे. पण ते सरांना त्याचा प्रॉफिट जर घ्यायचा असेल आपल्याला तर नागसेन ढवळे सरांच्या आयडीवर दर महिन्याला खरेदी होणं गरजेचं आहे. तर मग हे खाली जे 40,000चा बिझनेस होतो त्याचं त्यांना पैसे भेटतात त्यांना दर महिन्याला, काही नाही काही 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, जसं स्लॅब असेल त्यानुसार. तर अजितच्या खाली सुद्धा 5,000चं, 10,000चं, 20,000चं बिझनेस चाललाय. पण अजितच्या आयडीवर सुद्धा कंटिन्यू खरेदी, शॉपिंग होणं गरजेचं आहे. खालच्या लोकांचा फायदा घ्यायचा. आपण खरेदीच करत नाही तर कंपनी आपल्या अकाउंटला पैसे कसे पाठवल? मी शाळेत ड्युटीलाच गेलो नाही, मला पगार कसं देईल ते? अजितच्या खाली 21 माणसं आहेत. 21 माणसं आहेत आता अजितच्या खाली, असोसिएट बाय. त्याच्यावर सुमित आहे. बिझनेस किती गेला? गेल्या वेळेस 20,000 झाले. पलीकडल्या महिन्यात किती झाला होता? 20,000 प्लस झाला. हो. म्हणजे तो 20,000 पीव्ही झाला म्हणजे 50,000 धंदा झाला. 50,000 मध्ये अजितनं काय केलं होतं? काहीच नाही. कोणामुळे झालं ते? ढवळे सरांमुळं, पाटील सरांमुळं किंवा अजून संजू सरांमुळं, माझ्यामुळं. आम्ही लोक जे भेटताय ते खालीच टाकू लागलो. मग ती चेन वाढत चालली खाली.
आता ह्या लोकांचा प्रॉफिट घ्यायचं तर तुम्हाला पहिलं कंडिशन काय, खरेदी दर महिन्याला करीत राहा. आणि जर तुम्हाला आमच्यासारखा पैसा घ्यायचा असेल 10,000 20,000 30,000 पावल्या वेळेस रिकामं बसून काय करू, 4 माणसं ओळखीचे आहेत, त्याचा फायदा झाला पाहिजे. मग आपल्या पण ओळखीच्या लोकांची एक लिस्ट काढायची. लिस्ट काढून आपल्याला सांगता येत नाही, जोपर्यंत आम्ही येत नाही तुम्हाला परफेक्ट सांगता येत नाही तोपर्यंत आम्हाला बोलायचं. ढवळे सरांना बोलायचं, पाटील सरांना बोलायचं, संदीप सरांना बोलायचं, संजीव सरांना बोलायचं, मला बोलायचं, नागेंद्र सरांना बोलायचं. आणि एक 10 लोकांना प्लॅन दिला आपण, तर त्याच्यातले 2 ते 3 लोक जॉईन होतात, 7 लोक रिजेक्ट करतात. त्याचा एक नियम आहे, सरासरीचा नियम. आपण काय करतो, सुरुवातीला 3-4 लोकांपर्यंत जातो आणि निगेटिव्ह बोलले का आपण म्हणतो हे काय आपल्याला होत नाही बाबा. खरं आहे पण ते माणूस पण आता त्याला तसं एक होत गोष्ट आहे की एका माणसाने 99 वेळेस हातोडा आपटला म्हणे दगडावर, दगड फुटलाच नाही, त्याने निघून गेला. एक माणूस आला, एकच मारला, दगड फुटला. एका झटक्यात फुटला का तो? 100व्या झटक्यात फुटणार होता, पण ते 99 मारून निघून गेला. एकटा आला, एकच मारला आणि दगड फुटला. तसं 4था जॉईन होणार होता, पण 3ऱ्यापासून वापस आला. आणि तसं माझ्यासोबत पण घडलेलं आहे, सरांसोबत पण घडलेलं आहे, सरांसोबत पण घडलेलं आहे. सायलू सर किती निगेटिव्ह बोलत होते, त्या दिवशी माझ्यासोबत अर्धा तास बोलले, रविवारी या म्हणे मला जॉईन करा म्हणे महाजन सर. तो माणूस त्याला म्हणत होता करू नको, ते बेकार आहे म्हणे, असं आहे. आणि नंतर आता हे काय ऐकायलाच गेलं, पाटील सर चालूच आहे यांचं, ते बघून आलं दररोज त्याला. आणि एका दिवशी मला फोन करून सर म्हणे ते तुम्ही मला पहिलं सांगू नये का म्हणे, पाटील साहेबांच्या ढवळे सरांच्या पहिलं मी वर जॉईन झालो असतो ना म्हणे. आता त्याला वर व्हायचं होतं म्हणून ते निगेटिव्ह बोलत होतं. पण आता ते म्हणलं सर तसं सिस्टमच नाही मला आपल्या कंपनीमध्ये. हू इज युअर स्पॉन्सर, तुमच्या वर कोण आहे त्याच्याच खाली जॉईन होत आहे. मग एक काम करा म्हणे, अजून उशीर होऊन चाललं, रविवारी या म्हणे मला जॉईन करा, अजून सांगा म्हणे मला. तर अशा प्रकारे आता हे खाली बिझनेस वाढतच जाणार आहे. आपण केलं तरी वाढणार आहे, नाही केलं तरी वाढणार. पण आपल्याला जर आमच्या बरोबर राहिले तर पूर्ण फुलाची पाकळी तुम्हाला सुद्धा प्रगती करून बोटाला बोट धरून आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. असं आहे. तर व्यवस्था खूप चांगली आहे इथं. जात नाही, धर्म नाही, पात नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्याला कुठं जात फक्त काय राहते नाही, बाकीच्या ठिकाणी आपल्याला कसं आहे, लोक विचारतात, हो ना. हॉटेल बघून जातात लोक. सर तुम्हाला मी काय? सांगतो, हा सर मी हैदराबादहून येत होतो, चहा प्यायचं होतं आम्हाला. तर मंगेश सरांनी मी गाडी थांबवली एका ठिकाणी, खूप गर्दी दिसत होती. तर मुस्लिम माणसाचं हॉटेल आणि 40-50 मुसलमानच लोक तिथं, दुसरे कोणीच नाही तिथं. आणि ते म्हणाले, सगळ्याला फोन करू या पर इस रुको बोला क्या अपना दुकान है, या पर इस रुको बोला या अपना दुकान है. एवढं झालेलं आहे त्यांच्याकडे. इथं आपल्याकडे असं नाही सर. कोणत्याही जातीचा माणूस ह्याला पैसे आल्याशिवाय ह्याला येत नाही, याला आल्याशिवाय ह्याला येत नाही, याला आल्याशिवाय वरच्या येत. आपली मजबुरी आहे, खालच्याला हात धरून वडावं लागतो, बाबू ये पटकन, तू 20,000 कमवला तर मला 30,000 भेटतात. मग माझी मजबुरी आहे आता ढवळे सरांना लवकर सक्सेस करणं, पाटील सरांना करणं, नागसेन सरांना करणं. ते झाले तर मला भेटणार आहे. बाकीच्या ठिकाणी असं नाहीये, पाय धरून ओढतात खाली, इथं हात धरून ओढायचे, आपल्याला एकमेकाला मदत करायची, टीम वर्क आहे. आता मी संभाजीनगरहून इथं आलो, माझ्या पैशाने आलो, माझा वेळ दिला, तुम्ही मला काय दिलं? काही नाही. माझ्या टीम मध्ये उद्या जर आजीतला 4 पैसे भेटले त्याच्यामुळे 10 लोक भेटतात मला. असं आपल्याला एकमेकाला सहकार्य करायचे. कोणाकडे 1 रुपया घ्यायचं नाही, कोणाला 1 रुपया द्यायचं नाही, कोणी येऊन भांडणार नाही, काही नाही. जॉईनिंग साठी सुद्धा आपण काही फी वगैरे काहीच नाही, पैसे नाही याच्यामध्ये काही, कोणाला पैसे मागायचं नाही ते असं नाही. जॉईनिंग करत असताना तुम्ही प्रॉडक्ट घ्या.